तुमच्याकडे महाराष्ट्रातले बाकी राज्यातले बरेच कामगार आहेत. हं, हं, हं. मग त्यांचं तुम्ही सुखसोयी, त्यांचे विमा किंवा इतर विषयी कसं तुम्ही प्लॅनिंग करता? नाही, ती तेवढी माणसं तेवढी हे करायला म्हणजे सांभाळायलाच लागतात. कोरोनामध्ये सुद्धा आमच्या लोकांना बंद होतं, तरी पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमचं घर चालू राहील एवढी आम्ही नक्की काळजी घेऊ, हो. तुम्हाला उघडं पाडणार नाही. त्यांना ऑनलाईन आम्ही सगळ्यांना पैसे तेवढे पाठवत होतो. हो, नक्की. कारण क- कामगार कसं का- शेवटी आणि त्यांच्या हा जीवावरतीच म्हणजे- पूर्ण काम आहे आपलं. आणि तो माणूस माझा आहे हो, हो. ही भावना पहिली लक्षात ठेवून त्याची पण सुरक्षा कारण त्याच्यावर त्याचे कुटुंब अवलंबून आहे, त्यामुळे त्यांची पण काळजी आपण घेणं महत्वाचं आहे. बरोबर, त्यांच्या सुखदुःखाच्या वेळी सगळ्या आपल्याला हो, साथ द्यावी लागते. काय माझ्याकडे मला सांगायला आनंद असेल, माझ्याकडच्या जे सगळी लोक आहेत त्यांनी आवर्जून सांगतात की साहेब तुमच्या याच्यामुळे आमचं घर झालं, हो. मी एवढी एकर जागा घेतली, हा. हे झालं. म्हटलं आम्हाला हेच पाहिजे की आम्ही मोठे नाही, तुम्ही पण मोठे व्हा. तुम्ही हे काही काम करता करता म्हणजे तुम्हाला एक सामाजिक बांधिलकी पण आहे. हो, तुम्ही त्या कामगारांना एक कौटुंबिक म्हणजे ते फॅमिलीच समजतो. फॅमिलीच म्हणजे एखादा माणूस 2-3 दिवस आला नाही की मग फोन करतो, बाबा काय झालं, कोण डॉक्टरांना दाखवलेस, काय झालेस, मग मला भेट, मग आपण बघू, चांगल्या दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू, असं सगळं करतो. मदत काय लागली तर ती पण करतो आर्थिक.